तर नमस्कार मंडळी, वेलकम टू द बॉय इन शॉर्ट्स चॅनल, ब्लॉग नंबर 22। परत या ब्लॉगची सुरुवात मी केलेली आहे। स्वप्नील आहे, म्हणजे आम्ही एकत्रच आहोत आणि हा ब्लॉग स्पेशल असणार आहे तुमच्यासाठी, कारण की आम्ही चाललो आहे पिकनिकला। आणि पिकनिकला कुठे चाललो आहे तुमच्यासाठी सस्पेन्स असेल थोडा वेळापुरता, बट सध्या आता मी आहे इकडे, सध्या मी आहे सावंतवाडी रोडला। तर ह्याच्या मागची खूप मोठी स्टोरी आहे, खूप आम्ही जर्नी आधी चालू केलं आहे। बट तुम्हाला थोडक्यात सांगतो की आम्ही रात्री 12:30 वाजताची ट्रेन पकडली ठाणा स्टेशनवरून। ती होती तुतारी एक्सप्रेस आणि आम्ही उतरलो आहे सावंतवाडी स्टेशनला। आणि आम्ही उतरलो असेल 1 वाजताच्या दरम्यान। आणि मग आम्ही आलो, आम्ही इकडे जेवलो, सगळ्यांनी थाळ्या खाल्ल्यात पोट भरून। आणि आम्ही सावंतवाडी रोडला आता आम्ही सगळे वेट करतो आहे, बाकी सगळे मागे बसलेत, मी तुम्हाला भेटवतो। आणि आता आमची ट्रेन आहे जनशताब्दी एक्सप्रेस सावंतवाडीवरून 2:42 सो चला भेटूया माझ्या मित्रमंडळींना। तर गाईस, ट्रेनची वेळ जवळ आलेली आहे, जनशताब्दी एक्सप्रेस। हां, तुम्हाला मी सांगत होतो ना, आम्ही तुतारी एक्सप्रेसने आलो रात्री ठाण्यावरून सावंतवाडी रोड स्टेशनपर्यंत। हीच तुतारी ट्रेन जी अजून पण थांबले आहे प्लॅटफॉर्मला। आम्ही त्या ट्रेनने उतरून 2 तास झाले आम्हाला। 1 वाजता आम्ही उतरलो आणि आम्ही जेवून आता दुसऱ्या ट्रेनचा वेट करतो इथे। आणि आम्ही ह्या गँगसोबत चाललो आहे कुठेतरी स्पेशल ठिकाणी। हा आहे स्वप्नील, ह्याला ओळखता का तुम्ही? कोण आहेस रे तू? बॉय इन शॉर्ट्स, तुझाच यूट्यूब चॅनल आहे ना रे? हां, सो आम्ही कोण कोण चालले तुम्हाला आधी इंट्रोड्यूस करतो। प्रशांत वरखडे, युवा अध्यक्ष अक्षय गोळे, स्वप्नील शेडगे, महेश जड्यार आणि सुदर्शन मानकुमरे। वी आर विथ अवर बॅग्स अँड वेटिंग फॉर द ट्रेन नाव। सो स्वप्नील, कसं वाटतंय? कुठेतरी चाललं आहे स्पेशल ठिकाणी, अजून सांगितलेलं नाही आहे मी, पण तर तुम्ही थंबनेल बघितला असेल, काय सांगायचं आता वेगळं। आम्ही आता सध्या आहे सावंतवाडीमध्ये आणि ही जी पाठीमागे ट्रेन दिसते, या ट्रेननी आम्ही इथे उतरलो आहे। आणि इथून आम्हाला दुसरी ट्रेन आता येईलच अर्ध्या पाऊण तासामध्ये। तर ती ट्रेन आम्हाला पकडायची आहे आणि तिथून उतरायचं सरळ मडगावला। इथून अजून पुढे 2-2.5 तासाचा रनिंग आहे। आणि ते झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट उतरू गोव्यामध्ये। गोव्याला उतरून परत 30 ते 40 सांगायचं नव्हतं आपण गोव्याला चाललं, मी त्यांच्यासाठी सस्पेन्स ठेवला होता। ठीक आहे, तर तुम्हाला कळलं असेल मडगावला जातो म्हणजे ऑफकोर्स गोवा। सो आमचं ठरलं आहे, कधी नव्हतो भूतो ना भविष्य असा प्लॅन आमचा झालेला आहे। अर्ध्यापर्यंत तरी आलो आहे स्ट्रगल करत, आता पुढचा प्रवास बघूया कसा होतं। मडगावला उतरून गाडी करायची आहे, ती गाडी करायची आहे, ती तिकडनं 40 किलोमीटर लांब जायचं आहे। आणि 40 किलोमीटर झाल्यानंतर तिथं आम्हाला हे भेटणार आहे, काय ते आपला रो हाऊस, गेस्ट हाऊस आहे, गेस्ट हाऊस 3 BHK विथ हॉल आणि वाळू बिळू त्याच्या अंगणात। तर ती जाऊन तिथे जरा बघायची आहे। त्याला सांगितले आहे सोय वगैरे करून ठेव, सगळी जेवणाची वगैरे काय अजून काय साफसफाई वगैरे करून ठेव। तिकडे गेल्यावर बघू आता त्यांनी काय काय सोय केली आहे। तर आता आम्हाला पोचायला आज लेट होईल तिकडे, पण आजचा दिवस पण एन्जॉय झालाच पाहिजे आणि तो एन्जॉय आपण करू। मित्रांनो, फायनली आमची गाडी आलेली आहे, जनशताब्दी एक्सप्रेस CST मडगाव। पुढेच बसतोय। वाव मित्रांनो, ट्रेन तर बघा किती सुंदर आहे आतून।
सुंदर सुंदर फायनली आम्ही मडगाव स्टेशनला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता बाहेर सुद्या आमचा जाऊन एकटाच तिकडे बॅग घेऊन थांबलाय आणि पोरांची उत्सुकता च्या गँगची मराठाच्या माझी बॅग भरायची. ही पिशवी पण आहे ना तुमच्याकडे, माझ्याकडेच देत आहे. माझी बॅग कुठे आहे मोठी? तर आपण सामान घेतलंय आणि जस्ट वी आर गोईंग. अंग सगळ्यांचं चिकट चिकट झालंय. किती तास झाले? 17-18 तास आमचे झालेले आहेत. खरं तर खूप दमलो आहे, हा प्रवासानेच दमलो आहे आणि अंग पूर्ण चिकट झालं आहे. तर आता असं वाटतं कधी घरी जातो आहे आणि कधी मस्त फ्रेश होतो आहे, आंघोळ करतो आहे. केस वगैरे सगळ्यांचे चिकट झालेत, अंगावर पूर्ण चिकटपणा आलेला आहे आणि घरी जाऊन थोडासा फ्रेशनअप होण्यासाठी थोडासा थंडा वगैरे आम्ही घेतलेला आहे. म्हणजे त्या घर मालकाला आम्ही सांगितलं की थंडा वगैरे घे. तर बघू आता त्यांनी थंड करून ठेवलं असेल तर आम्ही गेले पहिला ते पिऊ, नंतर मग फ्रेश वगैरे होऊ. मित्रांनो, मडगाव स्टेशनवरून आम्ही टॅक्सी घेतले. एर्टिगा आहे 6 जणांसाठी. ते डायरेक्टली पॅलोलिम बीच आमच्या कॉटेजपर्यंत. सुदर्शन ऑलरेडी गाडीत जाऊन बसला आहे. आम्ही सामान लोड करतो आहे आणि आम्ही आता निघतो आहे पॅलोलिमसाठी. सो भेटूया ऑन द वे. क्या है मिलना, क्या बिछड़ना नहीं है याद हमको. कूचे में दिल के जब से आए सिर्फ दिल की ज़मीं है याद हमको. इसी सरज़मीं पे हम तो रहेंगे बनके कली बनके सबा बागे वफा. हे परशे किती लांब आहे, गेली असती कार तिथपर्यंत. सो गाईज, आम्ही फायनली पॅलोलिम बीचच्या इथे आलोय, जिथे आमचा स्टे आहे 4 दिवसाचा. बीचवरती टेंट मारून राहणार. हां, जर आज काय आमचा तो स्टेवाला बंगलो आम्हाला जर नाही मिळाला, बीचवरतीच आम्हाला टेंट बांधून राहावं लागेल असं वाटतंय. कारण हा पूर्ण प्लॅन केला आहे परशाने आणि नेतं आम्हाला चालत धावडवत. त्याच्या बॅगला चाकं आहेत म्हणून त्याचं काय वाटत नाही वजन. इथे आमच्या बॅगा बघा, हे बघा खाणं पिणं बघा. सो गाईज, आम्हाला ह्यानी चालवून इथे आणलेलं आहे आणि आमच्या पायात आलेले आहेत गोळे. आणि अक्षय गोळे बरोबर मी चालतोय माझ्या पायातले गोळे घेऊन. आणि आय थिंक तो बोलतोय हा वाला होमस्टे आहे. ओके, चावी पण ठेवली आहे. चोऱ्या माऱ्या चालल्यात. आल्या संडास भाई. वाईब तर बघा तुम्ही, चुम्मावाल्या लाईटी लावल्या तिथे. धडपडू नका रे, अंधार आहे. ओके, आमच्या घराचा हा हॉल असणार आहे. आणि
हे इथे बसायला वगैरे मस्त पद्धतशीर लाईट्स वगैरे, तोरणं वगैरे, तोरणं वगैरे लावले. पहिल्या बॅगा काढून ठेवते, मग तुम्हाला जरासं घर दाखवतो. कंटाळा आला बॅगांचा. चप्पल काढून आई बाप आहे बाप. कुबट वाजता एसा बिसा आवाज आला, त्या कुबट वास बी सगळा जाऊ दे. चुम्मा आहे पण मस्त आहे. सगळे पोरं तिकडे चाललेत कोल्ड्रिंक पियायला. जसं आम्ही त्या लिस्टनला सांगितलं होतं की कोल्ड्रिंक ठेव म्हणून फ्रीजमध्ये थंड करायला. कोल्ड्रिंक आता आय थिंक थंड झाली असेल, तर तुम्ही मला हा रूम दाखवतो. ते नको. किचन ठेवलं त्याने. हे कोणाचं आहे? अच्छा हे लिस्टनचं आहे. ओके असू दे तो येऊ दे, नंतर त्याला आपण सांगू तुझं सामान राहिले करून. ब्रो इकडे एक बेडरूम आहे, तोरण वगैरे लावलेलं एकदम सेक्सी वाला. चला ना बीचवर जाऊ. एकच आंघोळ करून जायचं, कुठेही जा. कडी लावली का? रूमला कडी लावली. हा कडी लावून आला ना तो. या बेडरूम मधून बाहेर आला की डायरेक्ट इकडे हा हॉल, आणि जसा हॉल संपला की ते तुम्ही याला तर बाल्कनीमध्ये. आणि ही आम्हाला मिळालेली बाल्कनी अशी क्यूटवाली. तर आम्ही सगळे लोक थोडेशी फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो, त्यानंतर तुम्हाला भेटतो. सो गाईज आमची आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे आणि आम्ही आता वरती थांबलेत. हे लोक एकाची बॅगा वगैरे भरतात, कारण तिकडे गेल्यानंतर आम्हाला थेट बीचवरती पण जायचं आहे. तिथे किती लेट होईल काय माहिती नाही, पण तिथे लागणारं काही साहित्य असेल तर ते आम्ही सगळं घेतोय. सो मी एकटाच खाली आलोय आणि वाट बघतोय बास. ईट आले ईट. एवढं लेट कोण करतं? पण बाहेरून आपला जो व्ह्यू आहे स्टेचा, स्टे होम्स, तो तुम्ही बघू शकता इथे की कसा आहे. आणि इथे समोरच आमच्या जस्ट की इथे एका मंडळाची पार्टी चालू आहे. त्याचं सॉंग्स तुम्हाला ऐकायला येत असतील. आणि इकडे आम्ही जस्ट आहे ना नाचायला झालो. चामडी चमकते उन्हात
सकाळचं आमचं नाचून वगैरे सगळं झालेलं आहे. आम्ही अक्षरशः घामाघूम झालेलो आहे घामाने. आणि आता चाललोय आम्ही सध्या जेवायला. आणि डन फॉर द डे तर आहेच, पण जेवण झाल्याशिवाय नॉट डन फॉर द डे. आणि आम्ही ट्रॅव्हलिंग केलं तेवढंच नाचून वसूल केलं आम्ही, पूर्ण दिवस भरून काढलाय. इथे आम्ही खूप साऱ्या बाहेरगावच्या लोकांसोबत आम्ही इथे नृत्य केलं. भरपूर फॉरेनर्स वगैरे आहे, फुल फॅन वगैरे आपल्या युट्यूबला फुल सपोर्ट वगैरे हा आम्ही तिथे नाचता आम्ही भरपूर सारे सबस्क्रायबर्स पण वाढवले. जमवले. बघा बाहेरगावची लोक आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करतात आणि तुम्ही लोक फक्त बघून आपल्या चॅनलला व्हिडिओ बघून फक्त तुम्ही लाईक करून फक्त निघून जाता. हे दिस इज नॉट फेअर. भाई लोक आम्ही जस्ट जेवून झालंय आणि चालत आलोय गोव्याच्या पालोलेम बीचवर. आणि माझ्या पाठीमागचा वाईफ तर सोडून द्या, माझ्या समोर काय आहे हे तुम्ही बघा. जस्ट सार्थक आहे रे मून साइड बघणं. तो जो उजेड आहे ना भाई तो कुठेच नाहीये. सुकून आहे सुकून. मी तुम्हाला जस्ट झूम करून दाखवतो. हे कधी ठरलं? पायाखाली पाणी आलंय, अचानक आलंय. नाही भाई चप्पल भिजली, मजा नाही. इथे चालेल. पण हा जो सीन तुम्ही बघाल, जर कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल, थोडासा ब्राईटनेस वाढवतो, वरती मून अँड मून सेट टाइम. फायनली आपला आजचा दिवसाचा ब्लॉग संपलेला आहे आणि भेटू आपण आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, जो गोव्याचा डे 2 वाला ब्लॉग असेल. आणि आता आम्ही चाललेलो आहे झोपायला. मी आणि ते माया पण थोडासा बिझी आहे. आमच्या फोनचे चार्जिंग आहे जस्ट संपलेलं, तर आम्ही जस्ट आता पालोलेम बीचवरून आलो आहे रिटर्न. जेवण वगैरे खूप दमलो आहे, कारण आजचा दिवस पूर्ण ऑलमोस्ट ट्रॅव्हलिंगमध्येच गेला. तर बघू आता, जास्त मजा तर उद्या करायची आहे, त्यामुळे सकाळी लवकर पण उठायचं आहे. तरी 8:30 ते 9 पर्यंत आम्ही इथून निघू असा प्लॅन आहे. जसं निघू तसा आपला सेकंड ब्लॉग स्टार्ट होईल. तोपर्यंत या ब्लॉगची मजा घ्या. जितका जमत असेल तितका शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच असेल, बॉय इन शॉर्ट्स. कूचे में दिल के जब से आए, सिर्फ दिल की जमी है याद हमको. इसी सरजमी पे हम तो रहेंगे, बन के कली बन के सबा बागे